तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण लखनौमध्ये आहे. तर आता आपण बस स्टँडमध्ये चाललोय. तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहे, तिथे जाणं खूप लोकांचं स्वप्न आहे. पण आता आम्हाला या स्टँडमध्ये तिथे जाणारी बस काय भेटली नाही, तर आपण बाहेर चाललोय स्टँडच्या. तर आपल्याला आपली बस भेटलेली आहे. तर हा आपला बघा ट्रॅव्हल पार्टनर. तर मित्रांनो, आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत. तर त्या ठिकाणाचं नाव आहे श्रीराम जन्मभूमी अयोध्या. ही मित्रांनो मंदिराकडे जाण्याची कमान आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण आता ऑटोमध्ये बसून मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. तर तुम्ही मंदिराच्या बाहेरचा परिसर बघू शकता. आपण आता मंदिराकडे चाललो आहोत. तर या रांगेमधून आपण मंदिरामध्ये पोहोचतो. मंदिराच्या मुख्य द्वाराशी येताच आपल्याला महर्षी वाल्मिकी यांची मूर्ती दिसते. यांनी रामायण लिहिली होती. मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला आपला फोन जमा करायला लागणार आहे. तर आता आपण फोन जमा करण्यासाठी चाललो आहोत. फोन जमा करण्यासाठी तर खूपच गर्दी आहे. आत्ताच आपण मंदिरामधून दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत. तर आता आपण इथला प्रसाद घेऊया. प्रसाद घेण्यासाठी गर्दी नाही, त्यामुळे आपल्याला प्रसाद लवकर भेटतोय वाटतं. प्रसाद खाऊन झाल्यानंतर ना आपण आता आलोय मार्केटमध्ये. तर चला बघूया मार्केटमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. तर आपण मार्केटमधून फक्त गमजा घेतला आहे. ते गमजा घालून आपला लुक कसा दिसतोय, एक नंबर दिसतोय, ते माहितीच मला. तर मित्रांनो, चला आता आपण जात आहोत श्री हनुमानगडी मंदिराकडे. तर आपण आता श्री हनुमानगडी इथे पोहोचलो आहोत. तर इथं खूप नाही, थोडीशी गर्दी आहे. तर चला बघू. आपण मंदिराच्या दिशेने जसं जसं आत जातोय तशी खूप गर्दी वाढते. हॅलो गाईज, तर आम्ही जात आहोत आता नया घाटावर फिरण्यासाठी. तरी तिथं आम्ही आता फोटोशूट करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता लक्ष्मण घाटावर पोहोचलो आहोत. तर तुम्ही बाहेरचा परिसर बघू शकता. मित्रांनो, आपल्याला लिटल हनुमान भेटला आहे. बम बम बजरंग बली महाबली महाबली. तर मित्रांनो, आपण आता नदीवर चाललो आहोत. तर तिथला पूल खूपच हलतोय. तर चला आपण पण एकदा जाऊन बघूया पुलावरून. हा पूल काय एवढा हलत नाही, पण लोक त्याला बन हलवून बघतात. चला आपण आपलं लवकर जाऊया पूल पार करून. नदीच्या काठावर आल्यावर खूप भारी वाटते पांढरी रेती बघून. इथे गर्दी नसल्यामुळं वातावरण जरा चांगलं वाटतंय. मित्रांनो, आपला ब्लॉग इथंच संपलेला आहे. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा.